इथे घेतलेली आहे किवी, त्यानंतर हे मस्क मिलन आणि हर्षीजची आवडीचं जो हे फळ आहे ना ते मी घेतलेलं आहे। त्यानंतर इथे कोथिंबीर, लिंबू, मिरची हे सर्व घेतलेलं आहे इथे। नमस्कार, गुड मॉर्निंग। नवीन दिवसाची नवीन सुरुवात झालेली आहे आणि आज वार आहे सोमवार। अजून हर्षीजची काही शाळा नाही चालू झाली, अजून 3-4 दिवस आहेत शाळा चालू व्हायला, परंतु आता शाळेच्या अगोदरची जी तयारी असते ना ती चालू आहे। तुम्हाला खूप सारा आवाज येत असेल, कारण आता कसं झालंय ठाण्यामध्ये ना बरंच कन्स्ट्रक्शन उभं राहतंय आणि सिटीमध्ये तर एवढं कन्स्ट्रक्शन आहे, म्हणजे जर तुम्ही आउट ऑफ सिटी गेलात, म्हणजे ठाण्याच्या बाहेर घोडबंदरला गेलात तर कन्स्ट्रक्शन चालू आहेच तिकडे, परंतु ठाण्यात सुद्धा एवढं कन्स्ट्रक्शन चालू आहे ना आणि माझ्या घराच्या समोरच कन्स्ट्रक्शन उभं राहतंय। सो त्याच्यामुळे तुम्हाला एवढा आवाज जाणवत असेल, तर मोठी क्रेन आहे आणि ते तुम्हाला दाखवतेच मी। सो येस, आज हर्षीजच्या शाळेची जी पूर्वतयारी असते ना ती आज करायची आहे, कारण आता 3-1 दिवसच उरलेले आहेत हर्षीजची शाळा चालू व्हायला। सो बुक्सची खरेदी, त्याच्यानंतर त्यांना कवरं घालणं, जे आपल्या टायमाला होतं ना तसंच आहे, परंतु आता कधी कधी कसं होतं की मला जर वेळ नसेल तर मी बाहेर बुक्सना कवर घालायला देते, परंतु जास्तीत जास्त मी आणि हर्षीज आम्ही दोघं जण मिळून कवर घालतो बुक्सला, कारण हीच सवय आमच्या पण टायमाला होती। माझे वडील किंवा माझी आई अशी आमच्याबरोबर बसून ती सुद्धा बुक्सना कवर्स घालायची। सो बॅग्स वगैरे त्याच्या धुवून ठेवलेले आहेत, कारण आता मी जेव्हा गावाला गेलेली त्याच्या अगोदरच त्याचे बॅग, त्याच्याशिवाय त्याचे स्पोर्ट्सचे शूज, नॉर्मल शूज हे सर्व धुवून ठेवलेलं आहे। आणि आज गरमी पण खूप आहे, मुंबईत उलट गावापेक्षा गरमी जास्त वाटते। गावाला दुपारची थोडीशी गरमी असते, परंतु संध्याकाळी मात्र पुन्हा गारठा असतो। परंतु सकाळी आणि इथे तर आज सकाळी खूप गरम होतंय। आता थोड्या वेळानंतर मी आता बाजारात जाणार आहे, कारण भाज्या नाही आहेत, भाज्या आणायच्या आहेत वेगवेगळ्या। तर आज जांभळी नाक्याला जायचा विचार करते, समजा तिथे, कारण आता गरमी चालू झाली, कदाचित बाजारात ताडगोळे मिळतील असं मला वाटतं। सो बघते ताडगोळे, त्या गावच्या ज्या बायका आहेत तर त्या घेऊन येतात ताडगोळे। सो तर जर ताडगोळे मिळाले तर ताडगोळे घेऊन येणार आहे, परंतु आता बाहेर पडल्यानंतर पहिले पिणार आहे नारळ पाणी। काल रात्री ज्या सेलिब्रेशनला गेलो, ज्या पार्टीला गेलो, त्याच्यामुळे माझा घसा थोडासा बसले। त्याला कारणही असंच आहे, कारण मी रात्री आईस्क्रीम खाल्ले आणि हर्षीतने जे वर्जिन मोहितो मागवलेलं सो ते सुद्धा मी पियाली आहे, त्याच्यामुळे घसा माझा थोडासा बसलाय। आवाज तुम्हाला असा वेगळा येत असेल, मला आता पुन्हा प्रिकॉशन घ्यायला पाहिजे, नाही तर मग पुन्हा मागच्यासारखं होईल, माझा आवाज पूर्णतः निघून जाईल। सो येस, आता मी जाणार आहे पहिले बँकेत, त्याच्यानंतर जांभळी नाक्याला, आणि ते दोन्ही ठिकाणी जायच्या अगोदर मेन काम म्हणजे नारळ पाणी प्यायचं आहे, कारण खूप गरमा वाढलेला आहे। तशी तर माझी घरातली आत्ता मी सर्व कामं आवरलेली आहेत, म्हणजे चहा आणि जे सकाळचं असतं चहा वगैरे, कारण अजूनही वॉकला जायला सुरुवात आहे, कारण कालच मी आले गावावरनं। सो आजसुद्धा मी वॉकला नाही, काल तर जायलाच नाही मिळालं, परंतु आजसुद्धा मी वॉकला गेलेली नाही आहे। आत्ता थोड्या वेळापूर्वी आज पण उशिरा उठली, कारण आता 2-3 दिवसाची शाळा चालू झाली की पुन्हा सकाळी 5:30-6ला उठायचे, मग त्याचा टिफिन, त्याच्यानंतर माझं वॉक, ह्या सगळ्या गोष्टी चालू होतील, कारण गावाला गेल्यानंतर एवढं सारं खाणं होतं की वेट पुन्हा वाढतं आणि पुन्हा फिजिकली सगळे प्रॉब्लेम्स चालू होतात। सो त्याच्यामुळे आज तर नाही, पण उद्यापासून वॉकला जायला पुन्हा सुरुवात करेन, म्हणजे 2-4 दिवसामध्ये मी पुन्हा रुटीनमध्ये येईल। तर आता आंघोळीला जायच्या अगोदर किचनमधली जी कामं आहेत ती आवरते, कारण सकाळी उठल्यानंतर चहा वगैरे केलेला आहे, कारण मिस्टरांना चहा लागतो सकाळी उठल्या उठल्या, मी तर काही चहा पित नाही, त्याच्यामुळे त्यांच्यासाठी चहा वगैरे बनवला आहे। तर आता जो टिफिन त्यांचा बनवायचा आहे तो बनवते आणि त्यानंतर तयारीला लागते पुढच्या। इथे बनवायला घेतलेला आहे फोडणीचा भात, तेलात कांदा आणि कढीपत्ता, आणि इथे डबे भरायला घेते मिस्टरांचे, त्याला पण आता ऑफिसला जायचं आहे। सो त्याची पण तयारी एका बाजूला चालू आहे। तर बाकी सगळं झालेलं आहे, जेवण तर रेडी आहे, दुपारचं जेवण पण। तर मिस्टरांना डब्यात दिलेली आहे फ्लॉवर बटाटा भाजी, आणि इथे पोळ्या भरणार आहे ह्याच्यात, आणि त्याचा एक्स्ट्रा काऊचा पण डबा भरायचा ह्याच्यात। तर इथे चालू आहे फोडणीचा भात, आणि ही आहे शिमला मिरचीची भाजी जी पेट पेरून केलेली आहे। आमच्याकडे सगळ्यांनाच फोडणीचा भात आवडतो, हर्षीचा तर फेवरेट आहे फोडणीचा भात।
फोडणीचा भाताची पण प्रत्येकाची वेगवेगळी आहे, पण आमच्याकडे हळद आणि लाल तिखट बस एवढंच टाकून फोडणीचा भात बनतो. त्याच्याबरोबर लोणचं किंवा पापड असं काही चालतं. आणि आता याच्यामध्ये घालणार आहे काल दुपारचा भात, कारण काल रात्री आम्ही जेवायला नव्हतो, त्याच्यामुळे हा जो दुपारचा भात उरला आहे तो सगळ्या याच्यात घालते. फक्त याच्या ज्या गुठळ्या आहेत तेवढ्या फक्त काढून घ्याव्या लागतात. आणि आता याच्यात घालणार आहे मीठ. आणि आता हे सर्व मिक्स करून घेते. हर्षितला फोडणीचा भात म्हणजे तो अगदी लाल लाल दिसला पाहिजे, तर तो खरा फोडणीचा भात त्याच्या मर्जीनुसार. परंतु त्याला मिरची वगैरे घालून जर फोडणीचा भात केला ना तर तो त्याला आवडत नाही. भात कसा लालसर लाल तिखट झणझणीत असला पाहिजे. म्हणजे लाल रंग दिसला ना तरच त्याला असं वाटतं की हा फोडणीचा भात आहे. नाही तर मग तो दुसरा जो आपण साधा नुसता पिवळा आणि मिरची घालून भात करतो ना तो त्याला अजिबात नाही आवडत. त्याला असा लालसर भात लागतो. तर हा आता थोडासा भात शिजेल, म्हणजे तसा तर शिजलेला आहे भात, परंतु थोडंसं याच्यावरती आता मी एक पाण्याचा हक्का मारते, म्हणजे भात खाली लागणार नाही. कारण हा भात कसा शिळा भात असल्यामुळे त्याला थोडंसं टवटवीत करायचं त्या भाताला, म्हणून थोडंसं पाणी घातलं आहे. आणि आता हा व्यवस्थित परतवून याच्यावरती आता ही प्लेट ठेवते आणि थोडा वेळ आता तो असा शिजायला ठेवते. तर ही अशी पद्धत आहे आमच्याकडे फोडणीचा भात खायची. हा फोडणीचा भात आणि त्याच्याबरोबर हे लोणचं, बस हा आहे सकाळचा नाश्ता. तर आत्ताच थोड्या वेळापूर्वी मी बँकेतनं आल्यानंतर पहिले फ्रेश झालेली आहे, कारण बराच वेळ झालेला आहे बँकेमध्ये. आत्ता वाजलेले आहेत घड्याळात 1:30 वाजलेला आहे. आणि आत्ता मी AC लावला आहे थोडा वेळ, कारण खूप गरमी होती. बँकेत AC होता, परंतु जशी मी बँकेतनं बाहेर पडली तर एवढं गरम व्हायला लागलं. कारण मला जाताना मला खरं मी जसं तुम्हाला सांगितलं की मला नारळ पाणी प्यायचं होतं, परंतु मला बँकेतनं मला असं ना खोकला मध्ये मध्ये सध्या येत राहतोय. तर बँकेतनं सारखे फोन येत होते की किती वेळ लागेल, कारण काही सह्या करायच्या होत्या, त्याच्यासाठी जायचं होतं. तर मी तेव्हा नारळ पाणी नाही पियाले, परंतु नंतर ज्या वेळेला बँकेतलं काम संपलं त्यावेळेला नारळ पाणी पियाले आणि आत्ता मी घरी आलेली आहे. सो नारळ पाणी पिऊन एक 10-15 मिनटं झालेली आहे, त्याच्यामुळे आत्ता मी लगेच जेवायला नाही घेणार आहे. हर्षितला मात्र जेवण वाढलेलं आहे आणि थोड्या वेळानंतर मी जेवेन. जसं तुम्हाला मी सांगितलं की आज जेवणामध्ये केलेली आहे शिमला मिरचीची भाजी, जी केलेली आहे पीठ पेरून, आणि त्याच्याशिवाय केलेली आहे फ्लॉवर आणि बटाट्याची भाजी. तर कारण मी दिवसाच्या 2 भाज्या सकाळीच करून ठेवते, कारण संध्याकाळी असं होतं की बरीच सारी कामं असतात. तर मग समजा म्हणजे मी असं कधी कधी करते की 2 भाज्या करून ठेवते. काही वेळेला संध्याकाळी जर वेगळं काही करायचं असेल तर मग 2 भाज्या नाही बनवत, मग त्यावेळेला एकच भाजी बनवते आणि दुसरं काहीतरी. कारण पोळ्या तर मी आजकाल सकाळच्या बनवून घेते, कारण गरमी चालू झालेली आहे. दुपारी किंवा संध्याकाळी मी पोळ्या ठेवत नाही बनवायच्या, सकाळी एकदाच. म्हणजे गरमीच्या दिवसात मी असं करते की ज्यावेळेला गरमी चालू होते त्यावेळेला पोळ्या सकाळी एकदाच बनवून घेते, कारण एवढी गरमी असते ना की नंतर मग पुन्हा गॅसकडे जाऊन त्या पोळ्या लाटणं मला खूप जिकरीचं होतं. जसं मी तुम्हाला सांगितलं की मला बँकेच्या कामाला खूप उशीर झाला, सो त्याच्यामुळे मला भाजी वगैरे आणायला जांभळीला नाही जायला मिळालं. तर आता मी इथून जवळूनच भाजी घेऊन येते आहे, कारण अजिबात भाज्या नाही आहे, फ्रूट्स पण संपलेले आहेत. सो चला निघते आता मी मार्केटमध्ये, आमच्या जवळच्याच मार्केटमधनं. सो आता जसं मी तुम्हाला सांगितलं की भाज्या नाही आहेत घरामध्ये आणि फक्त कांदे आणि बटाटेच आहेत. तर बाकी कोथिंबीर वगैरेच्या मिरच्या आणि थोड्याफार भाज्या त्या आणायच्यात. माझा घसा पुन्हा बसलेला आहे, त्याच्यामुळे मी खूप जोरात ओरडून नाही बोलू शकत आहे, कारण विचार करते तर डॉक्टरकडे पण जाऊन येते.
कारण नंतर मग खूप सारा त्रास होईल. कटी हुई सब्जी क्या क्या है? सब चीज़ है मैडम जी, आपको क्या क्या नहीं, मुझे कटी हुई सब्जी नीचे यहाँ की सब्जी. बैंगन भिंडी देना, भिंडी नहीं ये फ्लावर देना एक. ककड़ी कैसा दिया? 15 का पाव इधर वाला 20 का पाव. ये देख लो कितना हो जाएगा. लहसुन कैसा दिया? लहसुन अक्खा वाला. हाँ, अक्खा वाला लहसुन 50 के पाव. पाव दे देना. और जो दो बैंगन ये वाला 20 का पाव दे दो ना. नरम है लेकिन ये नरम है बहुत. कौन सा बैंगन? ये वाला छोटा छोटा दो ना निकाल के. और भाभी क्या चल रहा है? कोथमीर हाँ पाव दे, आधा दे देना. भाभी कोथमीर देना, उसके बाद नींबू देना. कोथमीर 20 का कोथमीर देना. हरी मिर्ची भी देना. कैसे दी ये मिर्ची? 30 रुपये. नहीं, फिलहाल मेरे को 10 की देना. कोथमीर देना बाद में. 10 की मत देना, 20 की कोथमीर देना. नींबू कैसा दिया? नींबू 20 का 3. मतलब 4. मतलब 3. गर्मी चालू हो गई इसके वजह से. तर आता भाज्या वगैरे सर्व घेऊन मी घरी आलेली आहे. भाज्या आणि फळं घेतलेली आहेत. सो आता उद्याचा एकच दिवस आणि परवापासून हर्षीची शाळा चालू होते. सो आता मी पहिले चेंज करते आणि हर्षित बघते काय करतोय. चालू होते शाळा परवा. मग आता उद्या युनिफॉर्म आणायला जाऊया ना. होय. बुक्स तर काय ऑनलाईन ऑर्डर दिलेली आहे. येते 1-2 दिवसात. येस. आणि जर समजा नाही आली तर टीचर काय शिकवणार स्कूलमध्ये? शिकवणार ज्यांची बुक तिला मिळते तिला ती शिकवणार. पहिली जी मुलं गेलेली आहेत, जी 8 मध्ये गेलेली आहेत, त्यांची बुक्स असतील ना तिच्याकडे. 9th मध्ये गेली. हां, जी 9th येस राईट सॉरी, जी 9th मध्ये गेली आहे त्यांची बुक्स मिळणार ना तिला. ओके. मग आज हे सकाळ संध्याकाळचा नाश्ता कसा वाटला? सँडविच कसं वाटलं? चांगलं होतं. चांगलं होतं. सगळं केलास नाश्ता व्यवस्थित? आता मी सुद्धा फ्रेश होते आणि त्याच्यानंतर तुम्हाला दाखवते की मी काय काय भाज्या आणलेल्या आहेत आणि काय काय फळं आणलेली आहेत. कारण आता जसं आत्ता हर्षितनेच तुम्हाला सांगितलं की परवापासून त्याची आता स्कूल चालू होते. सो त्याची स्कूल चालू झाली की मग त्याला जसं रोज त्याला टिफिनमध्ये एक फ्रूट लागतं. सो ते फ्रूट पण आहे. त्याच्याशिवाय गरमीसुद्धा चालू झालेली आहे. त्याच्यामुळे गरमीच्या रिलेटेड जी फळं आहेत सो तीसुद्धा आणलेली आहेत. तर चला तर मग आता मी मी कपडे वगैरे चेंज करते कारण आत्ताच बाहेरून आलेली आहे. सो मी कपडे वगैरे चेंज करते आणि त्यानंतर तुम्हाला दाखवते की मी बाजारातनं काय भाज्या आणि फळं आणलेली आहेत ती. तुम्हाला दाखवते की मी आता बाजारातनं काय काय भाज्या आणि फळं आणलेली आहेत. तर इथे फळांमध्ये मी कलिंगण घेतलेलं आहे कारण आता गरमी पण चालू झालेली आहे. केळी घेतली आहेत. इथे घेतलेली आहे किवी. त्यानंतर हे मस्क मिलन आणि हर्षीची आवडीचं जो हे फळ आहे ना ते मी घेतलेलं आहे. त्यानंतर इथे कोथिंबीर, लिंबू, मिरची, त्यानंतर इथे फ्लॉवर आणि मला मस्त शेवग्याच्या शेंगा मिळाल्या त्या आणि चवळी ज्याला आम्ही वालीची भाजीसुद्धा म्हणतो. त्यानंतर म्हटलं एक दिवस भरताची वांगी करायची. भरली वांगी, भरताची नाही भरली वांगी आणि त्याच्याबरोबर भाकरी. त्याच्यानंतर आता गरमी चालू झालेली असल्यामुळे काकडी आणि घेतलेले आहे ते गाजर, एक कोबी घेतलेला आहे. चण्याची डाळ घालून कोबी खूप छान होतो आणि लसूण पण घरातला संपलेला होता.
तर मी आता येताना लसूण सुद्धा आणलेला आहे. आता ह्या सर्व गोष्टी मी ज्या आहेत त्या फ्रीजमध्ये ऑर्गनाईज करते, सगळं व्यवस्थित सगळं ठेवते आणि त्याच्यानंतर तुम्हाला भेटते. त्या सर्व भाज्या आणि फळं ही व्यवस्थित ऑर्गनाईज करून ठेवलेली आहे. म्हणजे फळांच्या परडे ठेवलेली आहेत आणि त्याच्याशिवाय ज्या भाज्या आहेत त्या फ्रीजमध्ये व्यवस्थित ऑर्गनाईज केल्या आहे. कोथिंबीर व्यवस्थित साफ करून ठेवलेली आहे. जी रेग्युलर कामं असतात, जी प्रत्येक गृहिणीला भाज्या आणल्यानंतर करावी लागतात, ती सर्व झालेली आहेत. आणि हर्षितला आता जेवणसुद्धा दिलेलं आहे. आणि आत्ता मी थोड्या वेळापूर्वी तोच विचार करत होती की अरे हर्षितचे आता परवापासून स्कूल चालू होणार, तर त्याचा युनिफॉर्म आणि त्याच्यानंतर त्याची बुक्स ऑनलाईन ऑर्डर दिलेली आहे. कारण सकाळीच जसं मी तुम्हाला सांगितलं की त्याच्या बुक्सची ऑर्डर द्यायची, म्हणजे बुक्स आणायची होती, त्याला रॅप करायचं होतं. परंतु ज्या वेळेला त्यांचा जो व्हॉट्सअपचा ग्रुप आहे त्याच्यावरनं कळलं की जी बुक्स आहेत ती ऑनलाईन ऑर्डर करायची आहेत. त्याच्यामुळे त्याच्या स्कूलतर्फे ऑनलाईन ऑर्डरची त्यांनी फॅसिलिटी दिलेली होती. सो त्याच्यामुळे मी दुपारच्या टायमाला बसून ती ऑनलाईन ऑर्डर दिलेली आहे. आणि ती आता माहीत नाही बुक्स कधी येतील. 2च दिवस बाकी आहेत, कारण मला परत बुक्सला कवर्स वगैरे पण घालायचे आहेत. ठीक आहे, तर जेव्हा बुक्स येतील तेव्हा येतील, त्याला काहीच नाही करू शकत. युनिफॉर्मचं कसं आहे की युनिफॉर्म पण ऑनलाईन तुम्ही ऑर्डर करू शकता. परंतु मी विचार केला आहे की जिथे तो वेंडर आहे, जिथे त्याचं शॉप आहे, तिथे एक्झॅक्टली जाऊन घेणं बरं. कारण हर्षितची जी पॅन्टची साईज किंवा टी शर्टची साईज जी आहे ती जर मी ऑनलाईन ऑर्डर केली, जर ती कमी जास्त झाली तर पुन्हा जाऊन त्या वेंडरकडे जाऊन ते चेंज करावं लागणार आहे. सो त्याच्यापेक्षा जाऊनच घेतली तर जास्त बरं होईल. सो येस, अशा प्रकारे आजचा दिवस गेलेला आहे. खूप लो फील होतंय काल आल्यापासून. माहीत नाही काय प्रॉब्लेम होतोय. म्हणजे पाणी पण मी भरपूर पिते आहे, परंतु जसं तुम्हाला सांगितलं की काल आईस्क्रीम खाल्ल्यामुळे थोडंफार घशाचा प्रॉब्लेम आहे. कधी आवाज व्यवस्थित येतो, कधी आवाज पूर्णतः बसतो. सो अशा सर्व गोष्टी चाललेल्या आहेत. डॉक्टरकडे जायचं होतं, परंतु ते काही जाणं झालं नाही. तर विचार केला जाऊ दे, आता उद्या बघूया सकाळी किंवा उद्या संध्याकाळी डॉक्टरकडे जाणं होतं की नाही. तर चला, तर मग आजचा जो हा व्लॉग आहे तो मी इथेच एंड करते. आणि तुम्हाला माझा आजचा हा व्लॉग आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय, टेक केअर.